काकडे, पूजा झोळे, नरेश जाधव, राहुल तांबे, सुशांत डमडेरे, बाळासाहेब पासलकर अनेक जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्वच म्हणजे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी आणि आज जो महत्त्वाचा पक्षप्रवेशाच्या करता आपण इथं जमलोय ते विकास पासलकरांच्या बरोबर आलेले जितेंद्र साळुंके, नितीन पायगुडे, श्रीकांत बराटे, प्रशांत धुमाळ, प्रदीप शिर्के, दत्तात्रय पासलकर, अशोक देशमुख, राजेंद्र कडू, मंदार बैरट, अंकुश कांबळे, वैभव बांदल, सुरेशचंद्र श्रीवास्तव, मुन्ना यादव, जपराम यादव, ईज हजल हक, राम जतन भास्कर, विनय राव, रत्नेश पांडे आणि आपल्या महाराष्ट्रातनं तसंच महाराष्ट्राचे पासलकर साहेब नमस्कार आत्ताच आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी झालेले श्री पासलकरजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आणि इतर पण राज्यातून आलेले सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी विशेषतः मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेडचे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर पत्रकार मित्र बंधू भगिनींनो माझ्या तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सर्व महामानवांच्या चरणी वंदन करतो, त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आणि आजचा हा जरा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। राजकीय जीवनामध्ये मी माझी सुरुवात केली ते 1987 साली, परंतु आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, पक्षामुळं, अनेक मान्यवरांच्यामुळं, जीवाभावाच्या सहकाऱ्यांच्यामुळं मला 91ला खासदार म्हणून संधी मिळाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने मी कुठं ना कुठं पदावर लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना ह्या ना त्या माध्यमातून कुठलं ना कुठलं पद देऊन संधी देण्याच्या करता, आपल्या भागातल्या संस्था उत्तम पद्धतीने चालाव्यात ह्या करता प्रयत्न करत आलो। अनेक माणसं जोडली गेली, अनेक लोक जुळत गेले आणि सगळा एक रस्ता पुढं आम्ही चालत गेलो इथपर्यंतचा टप्पा आम्ही गाठलेला आहे। अनेक चढउतार आले राजकीय जीवनामध्ये काम करताना, कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु जिल्ह्याने आतोनात प्रेम केलं। जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था आमच्या विचारांच्या, पवार साहेबांच्या विचारांच्या ठेवण्याचा प्रयत्न ह्या जिल्ह्यांनी, ग्रामीण भागांनी, पुण्यानी, पिंपरी चिंचवडनी सगळ्यांनी केला आणि त्याच्यामुळे आम्हालाही वाटायचं की अजून आपण काम केलं पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे। आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय, परंतु हा करत असताना तुमचा माझा हा महत्त्वाचा पुणे जिल्हा मागे राहू नये, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुणे हे अग्रेसर राहावं, मग दोन्ही शहरं असतील किंवा ग्रामीण भाग असेल, हाच प्रयत्न मी करत आलो। आणि हा प्रयत्न करत असताना अनेकांचे संबंध येत होते, त्याच्यातनंच मी विकास पासलकरांचं काम बघत होतो, ते काम करत होते। त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवली। त्यांनी मगाशी चव्हाण साहेबांचा उल्लेख केला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो, त्याच्यातनं आपण कसं वागू शकतो, त्याच्यातनं आपण एकमेकाला कसं सहकार्य करू शकतो, विरोधकांचा पण कसा सन्मान ठेवायचा असतो, कधी कुणी आपल्याबद्दल खालच्या पातळीवर बोललं तरी देखील विनाशकाले विपरीत बुद्धी समजून तिकडं दुर्लक्ष करायचं, आपण त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही। अशा अनेक घटना ह्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये घडत आल्या। तसं बघितलं तर विकास पासलकर आपल्या सामाजिक कामामुळं त्यांनी आपल्या राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आणि आज या मंचावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा अत्यंत एक महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी
हे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर ही विकास पासलकरांची श्रद्धा आहे. आजवर त्याच विचारावर त्यांनी आपली स्वतःची सामाजिक वाटचाल ही राहिलेली आहे. त्याचा उल्लेख त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीने केला. या भागातल्या अनेक वंचित असतील, दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचं काम आत्ता देखील पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात असताना मी त्या मुलींना विचारत होतो, त्यांना काही आर्थिक मदत ही विकास पासलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेली आहे. बहुतेक मुली ह्या आपल्याच कुणाच्या घरातल्या आहेत आणि त्या MPSCच्या करता तयारी करतायत. कोण धाराशिवमधल्या होत्या, कोण बीडमधल्या होत्या, कोण वेगवेगळ्या भागातनं आपल्या पुण्यामध्ये स्वतःचं पुढचं भवितव्य घडवण्याच्या करता आलेले आहेत. स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत. परंतु आज त्यांच्या भागामध्ये घरदारं, जमीन जुमला बरेच पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना पुन्हा उभारी देण्याचं काम, त्यांना पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करतोय. 32,000 कोटीचं पॅकेज हे आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ते दिवाळीच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आणि आमच्या मंत्रिमंडळाचा सगळ्या सहकाऱ्यांचा आहे. आणि हा सगळा होत असताना ह्या सगळ्यामध्ये माझी विकास पासलकरांची बरीच चर्चा झाली किंवा तुम्ही इतकं चांगलं काम करताय, हा सगळं चांगला मंच तुमचा आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील शिवशाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारावर काम करत आलेला आहे आणि यापुढे देखील आपण ताकदीनं त्याच विचाराचं काम करायचं आहे. ह्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये तीळमात्र शंका राहता कामा नये. विकास पासलकरांनी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक काम केलेलं आपण सगळेजण पाहत आलेलो आहे. त्यांच्या या कामाला अधिक व्यापक स्वरूप मिळेल. आज आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळं त्याबद्दल मला खात्री आहे. विकास पासलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पुरोगामी विचारांवर काम करणारा एक चांगला सहकारी मिळालेला आहे. ते मला सांगत होते किंवा तुमच्या पुढे त्यांनी सांगितलं, दादा कुठली जबाबदारी द्या, जी जबाबदारी द्याल ती आम्ही हिमतीनं पेलू, ती अतिशय योग्य पद्धतीनं आम्ही पार त्या ठिकाणी पाडू. त्यांचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्हाला बेरजेचं राजकारण करण्याच्या करता, माणसं जोडण्याच्या करता, एक चांगल्या प्रकारची भूमिका मांडण्याच्या करता आम्ही त्यांना प्रवक्तेपद पण दिलेलं आहे. कारण ते व्यवस्थितपणे, शेवटी तुमचा पक्षाचा चेहरा हा देखील महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं अलीकडं मी विकास पासलकर असतील, राजलक्ष्मी भोसले असतील, ज्या आपल्या शहराच्या माजी महापौर म्हणून काम केलेलं आहे, आपल्या प्रतिभाताई शिंदे असतील, ज्या आदिवासी समाजामध्ये मोठं काम त्यांचं नंदुरबारमध्ये आहे, गुजरातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, आपल्या जळगावमध्ये आहे, त्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रात पण काही भागात आहे. आपल्या हेमलताताई पाटील उत्तम नगरसेविका म्हणून त्यांची एक वेगळी ओळख ही नाशिकच्या परिसरामध्ये, त्यांनाही आपण एक प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली आहे. कारण बऱ्याचदा मला कार्यकर्ते सांगायचे की दादा, काही प्रवक्ते राष्ट्रवादीच्या वतीनं बोलत असताना त्यांना त्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं, कधी कधी एखाद्या प्रश्न विचारल्यानंतर त्याला कशी बगल द्यायची असते, त्याला उत्तर देत असताना कुठला समाज दुखावला जाणार नाही, मात्र पक्षाची स्पष्टपणे भूमिका ही समोरच्यांच्या लक्षात येईल. ते करत असताना कुठल्याही त्याच्यामध्ये जातीचा, पंथाचा, धर्माचा असा कुठला एक वेगळ्या कुणाला शंका कुशंका यायला नको. त्याच्यामध्ये कुठेही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला कुठेतरी त्याच्यातनं धक्का लागतो का काय, असं देखील कुणाला वाटायला नको. हे एक महत्त्वाचं काम असतं आणि त्याच्यामुळं एक महत्त्वाची जबाबदारी ही पहिल्या टप्प्यातच आम्ही त्यांच्यावर टाकलेली आहे आणि नंतर मी त्यांच्याशी बोलून देखील कुठली पण जबाबदारी काय त्यांना त्या कुठल्या जबाबदारीमध्ये त्यांनी तर सांगितलं कुठली टाका, मी माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल आणि आमच्याही मनामध्ये ती मात्र शंका नाही, कुठलंच दुमत असण्याचं कारण नाही. कारण गेले 25 वर्ष त्यांचं कामकाज आम्ही सगळ्यांनी जवळनं पाहिलेलं आहे आणि त्याकरता त्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे योग्य संधी मिळावी अशा प्रकारचा उल्लेख आमच्या सुवर्णाताई नाईक निंबाळकरांनी पण केला. इतरांनी पण तुम्ही कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल मला बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना योग्य संधी आणि सन्मान मिळेल याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज
पक्षामध्ये सामील झालेले सर्वच माझे जीवाभावाचे सहकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो। अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। आज इथं आपण राजगड तालुक्यातील आणि त्यामध्ये पानशेत भागातील नागरिक उपस्थित आहेत। आज मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची की मधी मला शंकर मांडेकरांनी आग्रह धरलेला होता की दादा मला ह्या सगळ्या भागांनी निवडून दिलेलं आहे, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं राजगडकर इथं मोठ्या प्रमाणावर आहेत। अनेक वर्ष ज्या रस्त्यांची ते वाट बघत होते तो म्हणजे पानशेत भागातून कोकणामध्ये जाणारा अत्यंत जवळचा अंतर असलेला रस्ता म्हणजे घोल हा तालुका राजगड ते कुंभे तालुका माणगाव जिल्हा रायगड असा पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा रस्ता हा रस्ता व्हावा म्हणून शंकर मांडेकरांनी अनेक माझ्या मागण्या केल्या। आमचे किरण राऊत असतील, इतर सहकारी असतील, त्यांनी माझ्याकडे केले। त्यासाठी DPDC मधून मी निधी मंजूर केलेला आहे। वन विभागाची थोडीशी अडचण आहे, ती परवानगी मिळवण्याची प्रोसेस माझी चालू आहे। ती मिळाल्या लवकरच त्या रस्त्याचं काम सुरू होईल। त्याबद्दल अजिबात आपण काळजी करू नका। शेवटी रस्ते झाले पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत, लोकांची सोय झाली पाहिजे। कारण त्या भागामध्ये आता एक मी जागतिक स्तरावरची सायकल स्पर्धा भरवतोय, आपण सरकारच भरवतोय, त्याच्यामध्ये खर्च मोठा आहे, परंतु अनेक रस्ते त्या निमित्तानं PMRDच्या वतीनं, PWDच्या वतीनं, PMCच्या वतीनं, PCMCच्या वतीनं आम्ही सगळेजण करतोय आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तराचे सायकलपटू येतील। त्याच्यातनं खूप मोठा ट्रॅक आम्ही निवडलेला आहे आणि त्याच्यातून माझा राजगडचा परिसर असेल, माझा त्या ठिकाणी मुळशीचा परिसर असेल, मावळचा परिसर असेल, असा या सगळ्या भागातनं किंवा दोन्ही शहर असतील अशा प्रकारची ती सायकलची स्पर्धा आहे। जागतिक लेवलला आपल्याला ती स्पर्धा घेऊन जायची आणि त्याच्यातनं पर्यटन वाढावं। आज एवढा मोठा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा तुमचा माझा परिसर असताना जगामध्ये अनेक देश असे आहेत की त्यांच्याकडे फक्त पर्यटनावर त्यांची इकॉनॉमी चालते, अर्थव्यवस्था चालते, त्याच्यातनं प्रचंड रोजगार निर्माण होतो। फक्त आणि फक्त पर्यटन, ते आज एवढे सुंदर सुंदर डॅम्प आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि हे सगळे जे वैभव निसर्गाने भरभरून तुमच्या माझ्या मग भोर, राजगड, माझं मावळ, मुळशी, त्याच्यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव हा सगळा जो ट्रॅक आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला इथं एवढं भरभरून देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याचा फायदा हा आपण सगळ्यांनी उचलला पाहिजे। कारण आपली लोकसंख्या वाढते, हात वाढत आहेत, त्या हातांना काम मिळालं पाहिजे, त्यांना उद्याच्याला चांगल्या पद्धतीनं काम मिळवून देऊन त्यांचे संसार त्याच्यातनं मार्गी लागले पाहिजे आणि त्याच्यामुळं ह्याकडं माझं स्वतःचं लक्ष आहे। DPDCचा एक प्रमुख म्हणून मी त्याच्यामध्ये जिथं कुठं निधी देता येईल ती निधी देण्याचा प्रयत्न करतोय। मगाशी बोलत असताना सुवर्णाताई नाईक निंबाळकरांनी साईबाईंचा उल्लेख त्या ठिकाणी केला। त्यांचं साईबाईंचं राजगडच्या पायथ्यालाच त्यांची समाधी आहे, तिथं आपण मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे। संभाजी महाराजांच्या वडू आणि तुळापूरला मोठं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांचा भिडेवाडा ते काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे, त्यांचं स्मारक दोघांचं ते काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। अनेक महापुरुषांची कामं ही दर्जेदार पुढच्या पिढीला देखील त्याच्यामध्ये एक प्रेरणा मिळावी, त्यांचा इतिहास पुढं कायम सगळ्यांच्या स्मरणात राहावा ही आपली त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। आणि आजपासून हे जे काही विकास पासन करत त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा प्रवास जो सुरू केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे एक घटक, एक सदस्य म्हणून झालेले आहेत। या निमित्तानं मी त्यांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य मान सन्मान राखला जाईल। त्याचबरोबर पूर्वीच्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देखील सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर पण अन्याय केला जाणार नाही, कधीच तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं देखील महत्त्व अबाधित ठेवलं जाईल याची ग्वाही मी देतो। जुन्या नव्या सहकाऱ्यांची एक चांगल्या प्रकारची बोट बांधून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचं, पक्ष बांधणीचं हेही काम आपल्याला पुढे नेटाने न्यायचं आहे। त्याच्यामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत
अशा कारणांवरून ज्याचा उल्लेख मगाशी विकास पासलकरांनी केला की समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी होतोय, परंतु तसा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही। आपण कायम सामाजिक ऐक्य हे टिकवायचं आहे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे, हेच आपली सामूहिक भावना आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून 10 जून 1999ला स्थापना झाल्यापासून हा कष्टकरी, शेतकरी, माता भगिनी, तरुणांची काळजी घेणारा, सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आपल्या पक्षाची निश्चितपणे धोरण आहे। आणि आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारा हा आपला पक्ष आहे आणि प्रत्येक समाजाला न्याय देणारा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशा प्रकारची कायम भूमिका ही आपली राहिलेली आहे। जो आज मागासलेला घटक आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्यांना इतरांच्या बरोबरीनं आणलं पाहिजे। आपला पुरोगामी महाराष्ट्र हा शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे। एकता, समता, बंधुतेचा विचार इथल्या मातीमध्ये खोलवर रुजला गेलेला आहे आणि इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाही अशा पद्धतीचं राजकारण काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचं असेल तर तुम्हाला मला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जावंच लागेल। हेच आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील समाजातल्या माझ्या कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, तरुण तरुणींचं, माता भगिनींचे प्रश्न हेच तुम्हाला मला प्राधान्य सोडवावे लागणार आहेत। त्याच्यामध्ये दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असेल किंवा अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठीच या समाज घटकांना जीवनात कसा अधिक चांगला बदल घडवण्यासाठी राज्याची मिळालेल्या सत्तेचा वापर हा आपल्याला करायचा आहे, ती उपयोगात आपल्याला आणायची। सुदैवाने राज्यात आपल्या विचाराच्या सरकारमध्ये आपण त्याच्यामध्ये 10 मंत्री आम्ही तिथं काम करतोय। अर्थ नियोजन सारखं महत्त्वाचं खातं माझ्याकडे, त्याच्यामध्ये मंत्रिमंडळातील माझ्यासह हे बाकीचे पण वेगवेगळे घटक प्रतिनिधित्व तिथं करतायत आणि या मंत्रिपदाचा उपयोग हा राज्याच्या विकासासाठी होत असताना, राज्यात विकासाची कामं देखील करत असताना, आपल्या सरकारच्या माध्यमातून चांगले निर्णय घेत असताना सरकारच्या कामाचा उपयोग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी झाला पाहिजे। म्हणूनच गेल्या काही काळापासून मी हडपसर असेल, आपलं तुमचा पिंपरी असेल, त्याच्यामध्ये खडकवासला असेल, त्याच्यामध्ये आणखीन काही भागामध्ये मी महाराष्ट्राच्या सगळीकडे जाणार आहे। पुण्याच्या काही भागात, पुण्याच्या ग्रामीणच्या काही भागामध्ये जाणार आहे आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे जनसंवाद अभियान मोठ्या उत्साहाने सुरू केलं आहे। माझ्या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मिळतोय, तरुण तरुणींचा प्रतिसाद मिळतोय, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद त्याच्यामध्ये मिळत आहेत। या अभियानामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आणि शेतकरी, कष्टकरी बांधवांना, माता भगिनींना थेट त्यांचे प्रश्न हे आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी ही त्याच्यातनं त्यांना मिळालेली आहे। मी स्वतः लोकांच्या अडचणी समजून घेतोय, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय। मला पूर्ण खात्री आहे की ही मोहीम यशस्वी ठरेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांचा पक्ष आहे। कोणत्याही सामान्य नागरिकांनी 78885 66904 या क्रमांकावर एक मिस कॉल दिल्यावर आपण त्यांचे प्रश्न सोडवत आहोत, ही आपली मोठी ताकद आहे। मी पुन्हा नंबर मोबाईल सांगतो, 78885 66904 आणि यामध्ये आता प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी या जनसंवाद अभियानात पूर्ण जोमाने चला एकजुटीनं आपण पुढे जाऊया, लोकांचे प्रश्न मार्गी लावूया आणि आपल्या पक्षाचा लोकाभिमुख परंपरा ही अधिक सक्षम करूया। आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही तर तो एक विचार आहे आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचा, तुमच्या माझ्या भारत देशाच्या परिवर्तनाचा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांच्या
अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा हा तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचं चिन्ह असणारं घड्याळ जरी तेच असलं तरी महाराष्ट्राच्या विकासाच्यासाठी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपली ही नवी वेळ निवडलेली आहे हे मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो। आता आपली वेळ आता चुकणार नाही। राज्याच्या विकासाचं गणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सोडवणार आहे। राज्याच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरीव योगदान देईल। आपल्या राज्याच्या सत्ताकरणात राजकारणात कोणत्याही भूमिकेत असू महाराष्ट्राचा विकास हेच तुमच्या माझ्या पक्षाचं अजेंडा आहे, हेच आपल्या पक्षाचं ध्येय आहे आणि शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या करता तळमळीनं काम आपण करत राहणार आहोत। महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या भल्यासाठी सुद्धा आपण काम करत होतो, यापूर्वी यापुढेही आपण करत राहणार आहोत। ह्याची मी आजच्या सभेच्या निमित्तानं जनतेला विश्वास देतो। महाराष्ट्र हा सर्वांचा आहे। महाराष्ट्राच्या विकासात सर्वांचं योगदान असलं पाहिजे। सर्वांनी योगदान दिलं तरच तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विकासाला पुढे जाणार आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातल्या सर्व पक्षांचं, सर्व विचारांचं, सर्व जाती धर्मांच्या स्तरातल्या लोकांचा सहभाग झाला होता। त्या सर्वांच्या त्यागातून, त्या सर्वांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र राज्य स्थापन झालेला आहे। नंतरच्या काळात देखील सर्व पक्षीय नेत्यांनी, जनतेने हा महाराष्ट्र घडवलेला आहे। ह्याची खुणगाठ आपण मनाशी बाळगली पाहिजे, आठवण आपण ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळे राजकारण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात आपण सर्वजण एक निश्चित ध्येयाने, धोरणांनी आणि विचारांनी गेले अनेक वर्ष दिवस रात्र काम करतोय। आज मला देखील सकाळी लवकर उठून 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करायला आवडतं। उद्या देखील मी दिलीप बराटे आणि त्यांच्या सगळ्या भागामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून तिथले प्रश्न समजून घेऊन, प्रशासनाला विश्वासात घेऊन त्या प्रश्नाची तड लावण्याचा प्रयत्न करतोय। प्रश्न खूप आहेत, लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे। मित्रांनो, मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस या पुण्याला पाणी प्यायला लागायचं 5 TMC। ही गोष्ट होती 91ला मी खासदार झालो तेव्हा। आता पुणे शहर 22 TMC पाणी पितं। 5 TMC आणि 22 TMC कुठल्या कुठं तिथं बदल घडलेला आहे बघा। 8 मतदारसंघात एकट्या पुण्याची लोकसंख्या झालेली आहे जवळपास 60 लाख आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 3 मतदारसंघ जरी असले तर ती थोडी कमी फ्लोटिंग पॉप्युलेशन धरलं तर 40 लाखाच्या घरात गेलेली आहे। दोन्ही शहरांची लोकसंख्या 1 कोटीच्या जवळ गेलेली आहे। उद्याच्या 2029ला मतदारसंघ बदलत आहे। 288 जागांच्या बरोबर कायदा पास झालेला आहे, बिल पास झालेलं आहे। 96 महिला अधिकच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे। 288 तर आहेच, अधिक 96 एवढी मोठी संख्या वाढणार आहे। देशात 543 आमदार, खासदार, अधिक 1/3 महिला तिथं जाणार आहे। म्हणजे 182 महिला तिथं जाणार आहेत। 543 सोडून 543 मध्ये जातील त्या वेगळ्या। अशा पद्धतीनं महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस त्यांना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा आता विकास पासलकर बोलत असताना सांगत होते, त्यांनी जे काही मला पगडी दिलेली आहे त्याचाही उल्लेख केला। त्या पगडीचं भान ठेवून काम करा असंही त्यांनी सल्ला मला दिला। त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मी जो काही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सुचवलेलं आहे त्या सुचवलेल्या गोष्टीपासून आम्ही कुणी तसूभर देखील बाजूला जाता कामा नये। सतत त्या गोष्टीचं स्मरण हे आम्ही ठेवलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं काम केलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। त्याच्याशिवाय, साधू संतांच्या विचाराशिवाय, निर्व्यसनी समाज उभा केल्याशिवाय, वारकरी संप्रदायाने जो विचार आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे त्या विचारांनीच आपल्याला पुढे गेल्याशिवाय गत्यंतर नाही। आणि म्हणून आपल्या कामातून राज्यातल्या जनतेचं भलं व्हावं, तुमच्या माझ्या राज्याचा विकास व्हावा, शेती, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती या सर्व क्षेत्रामध्ये तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असावा हा आपला सर्वांचा प्रयत्न असतो।
आणि हे सगळं ध्येय पूर्ण करायचं असेल तर कुठं ना कुठं सत्ता पाहिजे, ज्याचा उल्लेख मगाशी विकास पासलकरांनी केला. किती दिवस नुसतं झगडायचं भांडायचं, त्याच्यामध्ये जे प्रश्न सोडवायचे असतात ते सोडवण्याच्या करता सत्ता पाहिजे असते. सत्ता हे ध्येय नसतं, परंतु ध्येय प्राप्तीसाठी सत्ता आवश्यक असते. हे वास्तव हे तुम्हाला मला विसरता येणार नाही. आणि त्याच्यामुळं अनेक सहकारी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडले जात आहेत. इथं जालिंदर भाऊ कामठे असतील, इथं मुरलीकाका निंबाळकर असतील, आज विकास पासलकर आलेले आहेत, त्यांच्याबरोबर असंख्य जीवाभावाचे सहकारी आलेले आहेत. सतत आम्ही त्यामध्ये काम करतोय. आज पण अविनाश लगड आणि बाकीचे बरेच कार्यकर्ते माझ्या कार्यक्रमामध्ये तिथं आलेले आहेत. आपल्या देशाला, आपल्या राज्याला हे जे काही आघाडी युती ही काही नवीन नाही आहे, परंतु युती आघाडी करताना पक्षाच्या विचारांची प्रतारणा होणार नाही, ध्येय धोरणांची तडजोड होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल, समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांना त्यांचा हक्क मिळेल, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. महायुती सरकारमध्ये सहभागी होत असताना आपण ही काळजी घेतली आहे. भविष्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता ती काळजी सातत्याने घेत राहील, हा पण विश्वास आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून सांगेन. मी ज्यावेळेस मला आठवत आहे तुम्ही मला पहिल्यांदा मंत्री केलं आणि त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचं जे काही नियोजन DPDCचं बजेट होतं ते 40 कोटीचं होतं. आज तुमच्या माझ्या जिल्ह्याचं DPDCचं बजेट 1400 कोटी रुपयाचं आहे. आज 8 ते 8.5 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्यातल्या जनतेच्या करता, 13 कोटी जनतेच्या करता देत असतो. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, लोकांचे प्रश्न खूप आहेत. गरीबातल्या गरीब माणसाला देखील त्यांच्या मुलामुलीला शिक्षण मिळालं पाहिजे, हा देखील त्याचा एक हक्क आहे. आपण अनेक सारथी, महाज्योती, बार्टी, त्याच्यामध्ये RT, त्याच्यामध्ये अशा मार्टी, अशा अनेक संस्था काढलेल्या आहेत. अमृत, की गरीब त्या घटकातला असेल त्यालाही बिनव्याजी कर्ज मिळावं, त्यांनी मुद्दल व्यवस्थित फेडावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. जो बेघर आहे तोही कार्यक्रम आपण राबवतोय. ह्या दोन्ही शहरामध्ये SRHMIC योजना आम्ही राबवतोय. त्याच्यामध्ये म्हाडाच्या जुन्या स्कीम आता फार जुन्या झालेल्या आहेत, तिचं रिडेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यातनं विकास कसा साधता येईल, त्यांना चांगली घरं कशी देता येईल. पण हे करत असताना माणसांनी पण स्वच्छतेला महत्त्व द्यावं, कचऱ्याची विल्हेवाट लावताना आपण तिथं लक्ष द्यावं, आपल्याकडनं कुठली चूक होणार नाही, कायदा त्याच्यामध्ये हातात घेण्याचा प्रयत्न, संविधानाला कुठं धक्का लागण्याचा प्रयत्न तुमच्या माझ्या हातनं होता कामा नये, ही देखील खबरदारी आपण घ्यायची असते. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं असतं. आणि त्याच्यामुळंच जी काही नैसर्गिक संकटं येतात त्याच्यामध्ये ती आपत्ती मोठी असते. चारी बाजूंनी आता जसं आभाळ फाटलेलं आहे, अशा परिस्थितीत आपल्या सर्वांनी आपल्या अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करायची असते. मी आव्हान करतो. आत्ता पण दिगंबर दुर्गाडे मला सांगत होते काहीतरी 26 लाखाचा चेक ना, 26 लाखाचा चेक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मला देते. त्यातले 25 लाख तर कर्मचाऱ्यांचाच एक दिवसाचा पगार आहे आणि 1 लाख संचालकांचा आहे. अरे 1 लाख संचालकांचा आणि तुमच्या सगळ्यांचे 25 लाख, ती 26 लाख शोभते का रे पुणे जिल्हा बँकेला? मी चेक घेणार आहे, 1 कोटी रुपये दे, म्हणजे मग काहीतरी आपला तिथं ही पूरग्रस्तांच्या करता देखील आपली पुणे जिल्हा बँक कुठं मागं राहत नाही. एक अशा पद्धतीनं मेसेज तिथं जाईल, अशा पद्धतीनं आपण करूया. माझी विनंती आहे. आता मी तुमच्या बोर्डात नसल्यामुळं विनंती करण्याचा मला अधिकार आहे, नाही विनंती. तर माझी विनंती ते दुर्लक्षित करणार नाहीत, कारण त्यांनाही त्या पदावर बसायचं आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत आभाळ फाटलेलं आहे. मी ज्यावेळेस तिथं गेलो, मगाशी त्या पोवाडा गाणाऱ्यांनी सांगितलं, माझी कॅबिनेट झाल्यावर मला तिथं बसवूनच मी पहिला गाडीत बसलो आणि म्हणलं चला आता पहिलं तिकडं जायचं.
आणि मी सोलापूर जिल्ह्यातनं करमाळ्यापासून सुरुवात केली. अक्षरशः बायका मुलं डोळ्यात पाणी म्हणजे त्यांच्या आलेलं होतं. त्यांचे दुःख आम्ही पाहत होतो. काहींची घरातली माणसं ते पाण्यामध्ये वाहून गेली, काहींची त्याच्यामध्ये जनावर वाहून गेली, शेरडं करडं कोंबड्या काही 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 भागात राहिलं नाही, जमीनच्या जमीन खरडून गेल्या. आणि अशा वेळेस आपण नेहमी आपली परंपरा आहे, कुठलंही संकट आलं तर महाराष्ट्र पाठीमागे राहत नाही. आणि त्याच्यातनं अनेक मोठ्या मोठ्या मदती. परवा मला वाटतं दगडूशेठ हलवाईनं पण 1 कोटी रुपयाचा चेक दिला. MSC बँकेने काहीतरी 10 कोटी रुपये परवा मुख्यमंत्र्यांना आमच्या हातामध्ये चेक अनासकरांनी दिला. त्याच्यानंतर बऱ्याच जण काही कोटीत देतात, काही लाखात देतात, जसे जे ऐपत असेल. आपल्याला कुणाला बळजबरी करायची नाही, स्वखुशीने जे काही देता येईल. काहींनी बऱ्याच जणांनी धान्य पाठवलं सीधा त्याच्या ट्रकच्या ट्रक, गाड्याच्या गाड्या, काहींनी साड्या कपड्या लत्ता तिकडे त्यांना पाठवून देण्याचं काम देखील केलेलं आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत आपण काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळात देखील सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत राहील. विकासाच्या वाटेवर तो चालत राहील. राज्यात कोणावर अन्याय होणार नाही. माझा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांचं रक्षण करण्याचं कामच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी करत राहू. याबद्दल कुणी कुशंका मनामध्ये बाळगू नका. आजचा हा थोडेच दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि ह्या निवडणुका आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगले उमेदवार द्यायचे आहेत, चांगल्यांना संधी द्यायची आहे. त्याच्यात तरुण तरुणी असतील, त्याच्यामध्ये काही महिला नवे चेहरे असतील, काही जुने अनुभवी असतील, काही वडीलधारी असतील, काही अनेक. कारण 9 17 ते 22 आणि 22 ते 26 जवळपास 17ला निवडणूक झाली, आता 26ला होती, म्हणजे 9 वर्ष गेली. अनेक कार्यकर्त्यांना खूप म्हणजे तिथं काम करण्याची स्थानिक स्वराज्य संस्था सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता चव्हाण साहेबांनी काढल्या. पण काही ना काही अडचणीमुळं ओबीसींना तिथं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. त्याच्यामुळं कोर्टबाजी झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या आणि तो निकाल आता त्यांनी दिला की 31 जानेवारी 2026 पर्यंत सगळ्या निवडणुका संपवा. आणि आता नेमके गणेशोत्सव झाला, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव झाला, त्याच्यानंतर दसरा झाला, मध्ये ईद झाला, त्याच्यानंतर आपलं आता दिवाळी येते, त्याच्यानंतर नवीन वर्ष सुरू होत आहे, मध्ये ख्रिसमस येतोय 25 तारखेला. त्याच्यामुळं येणारी दिवाळी, येणारं नवीन वर्ष, येणारे सगळे सण आपल्याला सगळ्यांना अतिशय सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जाव अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आजचा पक्षप्रवेश कार्यक्रम केवळ एक राजकीय घटना नाही, तर तो पुणे आणि महाराष्ट्र परिसरातल्या सामाजिक एकात्मतेच्या आणि समर्थ सत्तेचा संदेश आहे. आणि या निमित्तानं माझी आपल्याला सगळ्यांना एक मनापासून आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वजण सामाजिक ऐक्य जपण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी आणि आपल्या पुण्याच्या उज्ज्वल भवितव्याच्यासाठी हातात हात घालून, घड्याळाला बरोबर घेऊन आपण पुढे जाऊया. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेल्या विकास पासलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आत्ता पासलकर आले, त्याच्यामध्ये बरेच पासलकर इथं बसलेले आहेत. त्यांना सगळ्यांना त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये देखील त्यांचा आग्रह आहे, एकदा कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे ते मला सांगा. ते स्मारक निश्चितपणे करण्याच्या करता मी कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही. पण एकदा स्मारक झाल्यानंतर त्या स्मारकाचं सगळे काही नंतर वेगवेगळी जबाबदारी घेणं, त्याचा मेंटेनन्स असेल, तिथली स्वच्छता ठेवणं असेल, तिथलं बाकीचं असेल, तिथली सुरक्षितता असेल. कारण बऱ्याचदा राज्य सरकार एखाद्या मोठ्या व्यक्तीचं, महापुरुषाचं स्मारक करतो, परंतु नंतर ज्या पद्धतीनं तिथं लक्ष ठेवायला पाहिजे तसं लक्ष ठेवलं जात नाही. त्याच्याकरताची जबाबदारी मात्र तुम्ही स्वीकारावी लागेल. ते मला तुम्ही पहिल्यांदा सांगावं लागेल की दादा हे करून द्या. ते करून देण्याच्या करता मी कुठं काही अडचण येऊन देणार नाही. परवाच आत्ता मला वाटतं येसुबाईंचं पण स्मारक
तिथं आम्ही समाधी आपल्या सातारच्या ठिकाणी नाही संगमावलीला परवा तुम्ही पेपरला वाचला असेल, मी मीटिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अजिंक्य ताऱ्याच्या संदर्भामध्ये हे जे काही जुन्या हे आहेत, गड आहेत, किल्ले आहेत आणि हे महापुरुष आणि त्यांच्या घरातल्या ह्या सगळ्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं पण एक नीटपणे सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्याबद्दल माझ्या मनामध्ये तुम्ही मात्र शंका नाही. पण राज्य सरकारची भूमिका आहे की एकदा आम्ही करून देऊ, परंतु नंतर त्याचं सगळी देखभाल ही मात्र राजाभाऊ तुम्हाला सगळ्यांना करावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही मला काय ते सांगा, त्यात कुठली अडचण येणार नाही एकदा ते सांगितलं तर नंतर. आणि तुम्ही ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे 4-5 गोष्टी विकासराव, भगवानराव सगळ्यांनाच मला सांगायचं, तुम्ही मला राजाभाऊ द्या आणि मग त्याच्यातनं आपण कुठलं आपल्याला सगळ्यांना पसंत पडेल ह्या पद्धतीनं. मी ह्या बाकीचे पण स्मारक करताना असंच केलेलं होतं. त्याच्यात ते हेरिटेज टच असला पाहिजे आणि पुढं पण ते इतकं मजबूत झालं पाहिजे की पुढं शेकडो वर्ष ते टिकलं पाहिजे. ह्या पद्धतीनं आता नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपल्या इथला जो दगड आहे तर म्हणजे काळा, तो डेक्कनचा तो दगड, तो देखील म्हणजे नॅचरल स्टोन, तो देखील महत्त्वाचा आहे. या पद्धतीनं आपण पुढं जाण्याचं काम करूया, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा मी विकासराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण मोठ्या संख्येने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर आदरणीय दादांना विनंती आहे